श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार. आज हा व्हिडिओ विशेष कर्जमुक्ती या विषयावर घेऊन आलेलो आहे. कारण हल्ली अनेक लोक माझ्याकडे कुंडली पाहण्यासाठी येतात, कुंडलीबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. प्रामुख्याने अनेक लोकांकडून हाच प्रश्न विचारण्यात येतो, गुरुजी कर्जमुक्ती कशी होईल? भरपूर कर्ज झालेला आहे, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे आणि यामुळे घरामध्ये भांडणं, कटकटी किंवा मानसिक त्रास वाढत चाललेला आहे, सुखशांती मिळत नाही आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी उपाय आणि योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. हल्ली अनेक लोकांना लवकर श्रीमंत व्हायचं वेड लागलेलं आहे आणि या वेडापायी अनेक लोक कष्टाने कमवलेले पैसे सट्टा, जुगार अशा गोष्टीमध्ये व्यर्थ घालवतात आणि नंतर जवळ पैसे नसल्या कारणाने जसं मिळेल तसं कर्ज घेतात आणि त्या कर्जामध्ये अडकत जातात. ते कर्ज फेडू शकत नाहीत म्हणून मानसिक त्रास होतो. कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढत चाललाय म्हणून घरामध्ये खूप जास्त वादविवाद होतात. काही लोक तर एवढं कर्ज घेतात की जीवनभर ते कर्ज फेडत राहतात आणि अचानक या जगातून निरोप घेतात. मागे असाच प्रसंग झाला. एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. ते म्हणाले, गुरुजी मी भरपूर कष्ट करतोय, मी भरपूर पैसे पण कमवतोय, माझं घर आहे, सगळं आहे, परंतु माझं आयुष्य जागेवर थांबलेलं आहे असं मला जाणवत आहे. तर ते म्हणाले, झालं असं, आमच्या वडिलांनी न सांगता अनेक असे कर्ज घेऊन ठेवले आणि ते फेडत होते, परंतु अचानक या जगातून निरोप घेतला आणि आता ते कर्ज फेडता फेडता माझं सगळं आयुष्य चाललेलं आहे. तर त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल भरपूर राग होता. ते व्यक्त करत होते, पण त्यांना मी तशा स्वरूपाने समजून सांगितलं, त्यांचं मन परिवर्तन केलं. जेव्हा आपण लहान होतो त्यांनी आपले भरपूर लाड केले, आपल्याला हवं नको ते सगळं दिलं आणि ठीक आहे. कारण कसं आहे की पूर्वजन्माचा सगळा भाग असतो किंवा प्रारब्ध असतं. कदाचित पूर्वजन्माचं काही कर्ज तुमच्या वडिलांचं तुमच्यावर असेल, ते सध्या तुम्ही फेडताय. त्यांना थोडं सकारात्मक विचार दिले, त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या, कुलदेवतेची सेवा किंवा अनेक कुंडलीप्रमाणे त्यांना सेवा सांगितल्या आणि ते सेवा करत पण आहेत आणि त्यांना बऱ्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्याला घर घ्यायचं म्हटलं, गाडी घ्यायची म्हटली तर कर्ज हा विषय आहेच आहे. कर्जाशिवाय सध्या काहीच होत नाही आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर जर डोक्यावर वाढत चाललेला आहे किंवा कर्जमुक्ती व्हावी अशी आपली भावना आहे, तर आज महत्त्वाचे उपाय सांगणार आहे, ते आपण अवश्य करावे. सर्वात महत्त्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे मंगलचंडिका स्तोत्र. तर आपण अनेक वेळेला कर्ज म्हटलं की मंगळ ग्रहाचा विचार करतो. तो का विचार करतो? कारण कर्जाचा जो कारक ग्रह आहे, आपण अनेक वेळेला नवग्रहांचा विचार करतो तेव्हा मंगळाचा विचार विशेष कर्जासाठी येतो. कारण मंगळ ग्रह हा भूमिपुत्र आहे, धरणी गर्भसंभूतम असं म्हटलेलं आहे. तो धरणीतून उत्पन्न झालेला आहे, भूमिपुत्र आहे आणि आपण घर घेतो, जागा घेतो, त्यावेळेला कर्जाची जी गरज लागते तिथे पूर्णपणे मंगळ ग्रहाचा अंमल असतो. जर आपण भक्तिभावाने मंगळ ग्रहाची सेवा केली तर कर्जमुक्ती होण्यास आपल्याला मदत होते आणि नवीन मार्ग निघतात. तर मंगळ ग्रहाने जगदंबेच्या कृपादृष्टीसाठी मंगलचंडिका स्तोत्र केलं आहे. हे स्तोत्र आपण कसं वाचन करावं किंवा ही सेवा कशी करावी, तर पुढील प्रमाणे. एखादा शुक्रवार किंवा शक्यतो मंगळवार या दिवशी आपण सकाळी शुचिर्भूत होऊन म्हणजे आंघोळ करून आसन घ्यावं. आसनावर शक्यतो पद्मासनामध्ये बसावं, नसेल शक्य तर आपण साधं बसलं तरी चालेल. आणि मंगलचंडिका स्तोत्र जे आहे ते आपण 16 वेळेला वाचन करायचं आहे. सोपं आहे, सुरुवातीला थोडंसं अवघड जाईल. सुरुवातीला वाचन करण्यासाठी शक्य नसेल तर आपण श्रवण करू शकता काही दिवस आणि जेव्हा आपल्याला व्यवस्थित वाचन करायला येईल तेव्हा आपण हे मंगलचंडिका स्तोत्र पद्मासनामध्ये बसून 16 वेळेला वाचन करायचं आहे. 16 वेळेला शक्य नसेल तर आपण 1 वेळेला वाचन करू शकता. हे मंगलचंडिका स्तोत्र वाचन केल्यावर मंगळवारी शक्यतो आपल्याला पाहण्यास जर गाय असेल तर गायला मसूर डाळ आणि गूळ खायला घालायचं आहे. त्याचप्रमाणे देवीचं मंदिर, दुर्गादेवीचं मंदिर किंवा आपल्या कुलदेवतेचं मंदिर जवळ असेल तर देवीला मसूर डाळ, गूळ आणि लाल फूल हे अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे
मंगळवारी एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला लाल रंगाचे वस्त्र द्यायचे आहेत किंवा लाल रंगाचं अन्न काहीतरी द्यायचं आहे जे त्यांच्या खाण्यात येईल. कारण मंगळाचा जो रंग आहे किंवा मंगळाला प्रिय आहे तो लाल रंग आहे. लाल रंगाच्या वस्तू आपण दान केल्या किंवा लाल रंगाच्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर मंगळ ग्रहाची आपल्यावर प्रसन्नता राहते. आणि हे मंगलचंडिका स्तोत्र वाचल्याने भगवतीची जगदंबेची आपल्यावर कृपादृष्टी राहते आणि त्याचप्रमाणे मंगळ ग्रह पण आपल्यावर प्रसन्न राहतात. भक्तिभावाने हे स्तोत्र आपण वाचन केल्याने घरामध्ये सुखशांती प्राप्त होते, कर्ज कमी होतं किंवा कर्ज फेडण्यासाठी आपल्याला समोर अनेक मार्ग मिळतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सुखशांती प्राप्त होते. हा उपाय आपण करूच शकता. अजून एक उपाय आहे तो म्हणजे मंगळवारी गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना लाल फूल, 21 दुर्वा, गुळ खोबरं अर्पण करावं आणि शक्य असेल तर अथर्व शीर्ष मंगळवारी आपण म्हणावं. रोज म्हटलं तरी उत्तम आहे. आपण हा उपाय केल्याने कर्ज फेडण्यास आपल्याला मदत होईल आणि मंगळ ग्रहाच्या किंवा जगदंबेच्या आणि गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला नवीन नवीन मार्ग मिळतील. त्याचप्रमाणे हे उपाय आपण करतोच, परंतु प्रामुख्याने कुलदेवतेची उपासना आणि सद्गुरूची उपासना ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्वांना सांगतोच, आपण हे उपाय तर करूच, पण ते उपाय शीघ्र आपल्याला फलदायी ठरावे यासाठी आपण विशेष स्वरूपाने सर्वप्रथम गणपती उपासना, नंतर कुलदेवता उपासना आणि सद्गुरू स्वामी समर्थांची उपासना ही आपण भक्तिभावाने करावी. आणि शक्य असेल तर हे मंगलचंडिका स्तोत्र त्रिकाल म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेला जर आपण वाचलं तर याचं आपल्याला शीघ्र फळ मिळेल. आपल्या जीवनामध्ये सुखशांती प्राप्त होईल आणि कर्ज फिटण्यास शीघ्र मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.